Welcome in Chanakya Academy, chapter Mathematical Logic. In this lecture, we can see application of logic to switching circuit. In our previous lecture, also we can see application of logic to switching circuit. In this lecture, we can see how to construct here a switching circuit for given symbolic form. जो काही symbolic फॉर्म असेल त्यासाठी symbolic फॉर्मवरून डायग्राम कशी ड्रॉ करायची हे आपण ह्या लेक्चर्स मध्ये चेक करणार आहे. In last lecture we can see if we have given circuit diagram, then we can draw or write the symbolic form for that circuit diagram. जे काही circuit diagram असेल त्यासाठी आपण काय केलं होतं, symbolic form बनवलं होतं. And then we can check the current flow or not in our given switching circuit. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, त्या स्विचिंग सर्किट मध्ये करंट फ्लो होतो की नाही हे चेक केलं होतं. ते कसं चेक केलं होतं, आपण इनपुट आउटपुट टेबलवरून चेक केलं होतं. लास्टचा जो कॉलम येत होता त्यामध्ये जर सर्वच एंट्री 1 असेल तर त्या स्विच मध्ये करंट जो आहे तो ऑलवेज फ्लो होतोय, आणि अल्टरनेट येत असेल 1 0 1 1 अशा फॉर्म मध्ये तर कधी करंट फ्लो होईल कधी होणार नाही, जसे स्विचेस ऑन ऑफ होतील त्याच्यानुसार. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. इन दिस लेक्चर वी कॅन सी that point, but we can see here first we have given a diagram, then we can write symbolic form. तर एक्झाम्पल अशा फॉर्म मध्ये राहील, कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन. खाली जे एक्सप्रेशन दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं, स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचे. मग आता स्विचिंग सर्किट कसे ड्रॉ करणार आहे तर देताना सिम्बॉलिक फॉर्म अशा फॉर्म मध्ये तुम्हाला राहील आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं याचा डायग्राम ड्रॉ करायचे. मग आता चेक करा इथे काय दिलेलं आहे, निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन आर अशा फॉर्म मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे. मग यावरून जर समजा आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचा असेल तर डायग्राम ड्रॉ करताना आपल्याला स्विचेस लागतील. मग आता स्विचेस जर तुम्हाला राईट करायचं असेल तर त्यासाठी स्टेटमेंट चेक करावं लागतील, स्टेटमेंटसाठी स्विचेस अज्युम करून घ्यावं लागतं. मग इथे देताना निगेशन पी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, क्यू दिलेलं आहे, पी दिलेलं आहे, निगेशन आर दिलेलं आहे. मीन्स इथे पी साठी स्विच घ्यावं लागेल, क्यू साठी स्विच घ्यावं लागेल आणि आर साठी पण स्विचेस घ्यावं लागतील. तर आपण 3 स्टेटमेंट दिलेले, जरी निगेशनचे स्टेटमेंट दिले असेल तरी स्विचेस राईट करताना आपण पी क्यू आर साठी राईट करणार आहे. मीन्स जसा निगेशन ऑफ आर दिलेले, निगेशन ऑफ आर दिलं होतं तरी स्टेटमेंट कसं राईट केलं, आर साठी राईट केलं आहे. ठीक आहे, तर पी स्टेटमेंट राईट करा, दिस स्विच S1 इज क्लोज, क्यू स्टेटमेंट राईट करा, दिस स्विच S2 इज क्लोज आणि आर स्टेटमेंट राईट करा, दिस स्विच S3 इज क्लोज. अशा फॉर्म मध्ये जर समजा तुम्ही स्टेटमेंट राईट केले तर ते स्विचेस येतील. आणि ऑटोमॅटिक जे निगेशन आहे ते काय असणार आहे, निगेशन आर जर असेल तर स्विच S3 डॅश इज क्लोज अशा फॉर्म मध्ये येईल. ठीक आहे, निगेशन पी जर असेल तर त्याचं स्टेटमेंट कसं होईल, दिस स्विच S1 डॅश इज क्लोज. ठीक आहे, मग आता याच्यावरून डायग्राम ड्रॉ करायचे. मग आता डायग्राम कशी येणार आहे, तर डायग्राम ड्रॉ करताना जो सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे त्याचे ब्रॅकेट ऑब्झर्व करा. ब्रॅकेटवर खूप इम्पॉर्टंट, ब्रॅकेट जेवढे क्लिअरली तुम्ही ऑब्झर्व कराल त्याच्यानुसार डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता येईल. मग चेक करा, इथून इथपर्यंत एक ब्रॅकेट टाकलेला आहे, त्याच्यानंतर इथे एक ब्रॅकेट आहे आणि दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये सिम्बॉल दिलेला आहे ऑर. मीन्स तुमच्या लक्षात येईल की जी काय डायग्राम असेल त्यामध्ये बॅटरी आणि लॅम्प ड्रॉ केल्यानंतर जो बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तिथून जी लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहे, लाईन जशी ड्रॉ झाली तर त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ती लाईन काय करायची, 2 लाईन मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. कारण हा इथे कनेक्टिव्ह काय आलेला आहे ऑर, आणि ऑर हा आपण काय करतो पॅरलल साठी यूज करतो. मीन्स तुम्हाला काय करायचं, एक लाईन जी ती ह्या ब्रॅकेट साठी यूज करायची आणि एक जी लाईन आहे ती ह्या ब्रॅकेट साठी यूज करायची. मीन्स एका लाईनवर हे स्विचेस ड्रॉ होतील, दुसऱ्या लाईनवर हे स्विचेस ड्रॉ होतील. ठीक आहे, आणि नंतरून जशा 2 लाईन डिस्ट्रीब्यूट झाल्या तर यांचं इंटरनल रिलेशन चेक करायचं आहे. ह्या स्विचेस मध्ये इंटरनल रिलेशन काय आहे, ते जर सिरीज मध्ये असतील तर आहे त्याच लाईनवर 2 स्विचेस ड्रॉ करा, आणि ते जर पॅरलल असतील तर आहे ती लाईन परत 2 याच्यात डिस्ट्रीब्यूट करा आणि 2 स्विचेस एकमेकाला पॅरलल दाखवा. मग आता चेक करा, 2 लाईन आल्या, त्याच्यानंतर याच्यात इंटरनल रिलेशन काय आहे तर हे दोघं सिरीज मध्ये, कारण अँड दिलेलं आहे. तर जी लाईन तुम्ही आता ड्रॉ केलेली त्याच लाईनवर हे 2 स्विचेस ड्रॉ करून द्यायचे. इकडे चेक करा, सेकंड जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्या लाईनवर हे 2 स्विचेस जे आहेत ते पण सिरीज मध्येच घ्यायचे, कारण याच्यात लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहे अँड. तर तुमची डायग्राम अशा फॉर्म मध्ये असेल. चेक करा ही जी बॅटरी आहे याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, पुढे आल्यानंतर हे 2 याच्यात डिस्ट्रीब्यूट झाले. पहिली जी लाईन आहे त्यामध्ये 2 स्विचेस आले कारण ते सिरीज मध्ये होते. निगेशन पी साठी आपण राईट केला S1 डॅश आणि क्यू साठी आपण राईट केला S2. ठीक आहे, त्याच्यानंतर पी आणि निगेशन आर यामध्ये अँड आहे, मीन्स हे दोघं काय आहे सिरीज मध्ये आहे. ठीक आहे, मग आता इथे पी साठी स्विच काय आहे S1 आणि निगेशन आर साठी स्विच काय येणार आहे
S3 डॅश. ठीक आहे. मग आता चेक करा, तुम्हाला ब्रॅकेट ऑब्झर्व करायचं, ब्रॅकेटवरून ठरवायचे की डायग्राम कशी येईल. तर ब्रॅकेट जिथपर्यंत टाकलेलं आहे तर तिथपर्यंत तुम्हाला काय करायचं, एका लाईनवरती घ्यायचं आणि जसं तिथे लॉजिकल कनेक्टिव्ह दिलेला असेल त्याच्यानंतर जो सेकंड ब्रॅकेट स्टार्ट होईल त्यासाठी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्या लाईनवर इंटरनल ब्रॅकेटच्या मध्ये जे स्विचेस दिले असेल त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं, आतमधली अरेंजमेंट करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर यामध्ये कंपल्शन आहे बॅटरी आणि लॅम्प हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा फ्लो दाखवायचा आहे, करंट फ्लो पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे हा फ्लो होणार आहे आणि स्विचेस जे राहतील ते जसे सिम्बॉलिक फॉर्म दिला असेल त्याच्यानुसार ड्रॉ करायचे. सेकंड ब्रॅकेट दिलेलं आहे, क्लोज ब्रॅकेट, ब्रॅकेटच्या मध्ये ब्रॅकेट आहे, ओपन ब्रॅकेट, पी ऑर ओपन ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. ऑर ब्रॅकेटच्या बाहेर, सॉरी ऑरच्या नंतर परत ब्रॅकेट दिलेलं आहे, इंटरनल ब्रॅकेट आहे, निगेशन क्यू अँड आर ब्रॅकेट कंप्लीट ऑर निगेशन पी. मग आता याच्यासाठी स्विचिंग सर्किट आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ करताना पहिले स्टेटमेंट चेक करून घ्या, स्टेटमेंट किती दिलेले आहे. पहिले पी दिलेलं आहे, निगेशन पी क्यू निगेशन क्यू आर निगेशन पी, मीन्स पी दिलेला आहे, क्यू दिलेला आहे, आर पण दिलेला आहे. तर याच्यासाठी स्टेटमेंट अजून करून घ्या. त्यासाठी स्विचेस घ्या S1 S2 S3, जेवढे नंबर ऑफ स्टेटमेंट असतील तेवढे नंबर ऑफ स्विचेस घ्यायचे आणि निगेशनवाले ऑटोमॅटिक त्याचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस असतील. ठीक आहे. मग आता याचे डायग्राम कसे असतात, सर्किट डायग्राम. मग चेक करा, जो सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे वी हॅव चेक हिअर फ्रॉम दिस, इथे जो आहे तो ब्रॅकेट दिलेला आहे क्लोज ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट कुठून कुठपर्यंत दिलेला आहे, इथून इथपर्यंत क्लोज ब्रॅकेट. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर आणि त्यानंतर परत एक ब्रॅकेट आहे तो पण कम्प्लिटली टाकलेला आहे, हा क्लोज ब्रॅकेट इथून इथपर्यंत. मीन्स तुम्ही जे डायग्राम ड्रॉ करणार आहेत यावर पण दोन लाईन्स येतील. मीन्स जो तुमचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचा तिथून जी लाईन येणार आहे ती डिस्ट्रीब्यूट होणार आहे दोन याच्यात, एक लाईन ही राहील आणि एका लाईनवर हे स्विचेस राहतील. ठीक आहे. मग ही एक लाईन ड्रॉ करायची, ही एक लाईन ड्रॉ करायची आणि जशी लाईन ड्रॉ होईल मग याचं जे इंटरनल रिलेशन असेल त्या लाईनवर ड्रॉ करायचं. ठीक आहे. मग आता चेक करा, दोन लाईन झाल्या. आता समजा फर्स्ट जी लाईन आहे त्याच्या स्विचेस कुठल्या फॉर्ममध्ये राहतील ते आपण एकदा चेक करून घेऊ. मग आता चेक करा, पी आणि हा जो ब्रॅकेट आहे याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टर असलेला आहे ऑर आणि लॉजिकल कनेक्टिव्ह जर ऑर असेल तर याच्यामध्ये रिलेशन काय येणार आहे, सिरीज की पॅरलल. तर पॅरलल मीन्स जी लाईन आपण आता एक ड्रॉ केली होती ती पुढे गेल्यानंतर परत डिस्ट्रीब्यूट होऊन त्याच्यात दोन लाईन्स फॉर्म होतील. एका लाईनवर स्विच जो S1 आहे पी साठी यूज केलेला तो येईल आणि सेकंड लाईनवर हे दोन स्विचेस येतील. ठीक आहे. यांच्यामध्ये रिलेशन आलं पॅरललचं आणि ती जी सेकंड लाईन आहे त्यामध्ये हे दोन स्विचेस ड्रॉ करायचे आणि ते ड्रॉ करताना सिरीजमध्ये ड्रॉ करायचे कारण याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहे. अँड डायग्रामवर चेक करा, पॉझिटिव्ह टर्मिनलकडून लाईन आली, दोन ब्रॅकेट दिलेले होते तर एक ब्रॅकेटसाठी ही लाईन आपण ड्रॉ केली, सेकंड ब्रॅकेटसाठी ही लाईन ड्रॉ केली. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये इंटरनल चेक केलं तर इंटरनल चेक केल्यानंतर पी आणि हा जो ब्रॅकेट आहे याच्यात ऑर दिलेला होता मीन्स ते पॅरलल आहे. तर मग मी काय केलं, एक स्विच पी साठीचा एका लाईनवर ड्रॉ केला आणि नंतर सेकंड जो ब्रॅकेट दिलेला होता त्या ब्रॅकेटसाठी दोन स्विचेस होते ते स्विचेस मी एका लाईनवर ड्रॉ केले कारण ते सिरीजमध्ये दिले होते आणि ती लाईन कंप्लीट झाल्यानंतर पुढे लाईन कंटिन्यू केली. ठीक आहे. पुढे सेकंड जे ब्रॅकेट दिलेला आहे त्याच्यामध्ये पण इंटरनल रिलेशन आहे. इंटरनल रिलेशन सेम आहे की हा जो ब्रॅकेट आहे आणि हा जो निगेशन पी आहे याच्यामध्ये ऑर दिलेला आहे आणि ऑर दिला असेल तर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट याच्यामध्ये जे स्विचेस आहेत ते काय असतील, पॅरलल पोझिशनमध्ये असतील. मग मी काय केलं, ही जी सेकंड लाईन आली होती हिला परत दोन याच्यात डिस्ट्रीब्यूट केलं कारण पॅरलल दाखवायचे होते. एक लाईन ह्या फॉर्ममध्ये आली, एक लाईन खाली दिलेली. पहिल्या लाईनवर काय केलं, हा जो ब्रॅकेट आहे याच्यातले स्विचेस ड्रॉ केले. ड्रॉ करताना हा आणि हा हे जो दोन स्टेटमेंट दिलेले यामध्ये अँड दिलेला आहे आणि अँड जर दिलेला असेल तर हे दोन स्विचेस काय असतील, सिरीजमध्ये असतील. तर मी ड्रॉ करताना ह्या लाईनवर काय केलं, दोन स्विचेस ड्रॉ करून दिले आणि सेकंड जी लाईन होती त्याच्यावर एक स्विच ड्रॉ करून दिली. ठीक आहे. मग आता चेक करा, निगेशन क्यू आहे तर त्यासाठी काय येईल S2 डॅश येईल, आर दिलेला आहे त्यासाठी काय येईल S3 येईल, निगेशन पी दिलेलं आहे त्यासाठी काय येईल S1 डॅश आणि इथे पण पी स्टेटमेंट दिलं, पी स्टेटमेंटसाठी स्विच S1 दिलेलं आहे, निगेशन पी साठी S1 डॅश दिलेलं आहे आणि क्यू साठी काय आहे स्विच S2. मीन्स काय करायचं, स्टेटमेंट ऑब्झर्व करायचे त्यासाठी जे स्विचेस दिलेले त्याच्यानुसार राईट करायचे.
जर पी असेल तर तिथे S1 राईट करा, निगेशन पी आला तर S1 डॅश राईट करा. क्यू आला तो राईट करा, निगेशन क्यू आला तर S2 डॅश राईट करा. आर आला तर S3 राईट करा आणि निगेशन आर आला तर S3 डॅश राईट करा. ब्रॅकेट ऑब्झर्व करायचे आणि ब्रॅकेटनुसार लाईन्स घ्यायच्या आणि जसं हे इकडे जसं कंप्लीट होतं तसंच इकडे लाईन ड्रॉ करायची आणि ती लाईन कंटिन्यू करून काय करायचं, लॅम्पपर्यंत घेऊन जायचे. तुम्ही लॅम्प ड्रॉ करू शकता. या पोझिशन नंतर कुठेही लॅम्प ड्रॉ करा आणि या पोझिशनच्या आणि लॅम्पच्या मध्ये काय करायचे, बॅटरी ड्रॉ करायची. बॅटरी लॅम्पच्या इकडे ड्रॉ नका करू, लॅम्पच्या लेफ्ट साइडने तुम्हाला काय करायचं, बॅटरी ड्रॉ करायची. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड नंबर, ब्रॅकेट दिलेला आहे, क्लोज ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये ओपन ब्रॅकेट पी अँड आर और ओपन ब्रॅकेट निगेशन क्यू अँड निगेशन आर, ब्रॅकेट कंप्लीट, क्लोज ब्रॅकेट कंप्लीट. और ब्रॅकेटच्या बाहेर परत ब्रॅकेट दिले, सॉरी ऑरच्या नंतर ब्रॅकेट दिलेला आहे, निगेशन पी अँड निगेशन आर. याचं घ्यायचं आहे सोल्युशन. First we can assume here switches. मग आता स्टेटमेंट चेक करून घ्या. Here is given P R negation Q negation R negation P negation R. मी 3 स्टेटमेंट घ्यायचे P Q R आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, स्विचेस S1 S2 S3 घ्यायचे. ठीक आहे. नेहमी राईट करताना क्लोज फॉर्म मध्येच राईट करायचं. मग आता चेक करायची डायग्राम कशी. मग आता डायग्राम ड्रॉ करताना चेक करा, हा जो ब्रॅकेट टाकलेला आहे तो इथून इथपर्यंत टाकलेला आहे, क्लोज ब्रॅकेट, आणि त्याच्यानंतर हा राईट केलेला आहे. मग याच्यात रिलेशन चेक करा, हा जो ब्रॅकेट आहे आणि हा जो ब्रॅकेट आहे याच्यामध्ये काय दिलं, लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, मीन्स हे पॅरलल पोझिशन मध्ये राहते. ठीक आहे. मग आता एक जी लाईन येणार आहे ती इथे येईल, एक जी लाईन येणार आहे ती इथे येणार आहे. जी फर्स्ट लाईन राहील त्यामध्ये चेक करा, याच्यात 2 ब्रॅकेट्स आहेत. ठीक आहे. मीन्स याच्या पण 2 लाईन्स फॉर्म करावं लागतील. मग एका लाईनवर हे स्विचेस येतील, एका लाईनवर हे स्विचेस येतील. मीन्स इथे पण ऑर आहे, इथे पण ऑर आहे. तर डायग्राम ड्रॉ करताना तुम्हाला 3 लाईन्स लागणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही डायग्राम अशा फॉर्म मध्ये ड्रॉ करू शकता. ठीक आहे. माझा 3 लाईन्स जे आहे ह्यामध्ये तुम्हाला ही जी कनेक्ट झालेली ही लाईन सेपरेट दिसत नाही, या 2 सेपरेट नाही दिसत आहे, एकत्र केलेल्या. तर कधी पण एक्झाम्पल मध्ये जर समजा 3 लाईन्स फॉर्म होत असतील आणि तिघांमध्ये पण रिलेशन पॅरललचं असेल तर हा जो टर्मिनल आहे हा असंच कंटिन्यू करून एक लाईन जरी ड्रॉ केली तरी चालते, या अशा फॉर्ममध्ये, या पोझिशनमध्ये. आणि राहिलेले रिमेनिंग जे राहतील एक अबोव राईट करा. ठीक आहे. आणि एक राहिलेली लाईन ही बिलो राईट करायची. मीन्स स्विचेस जे असणार आहे लेफ्ट साईडचे जे आहेत ते अबो राईट करा आणि राईट साईडचे जे आहेत ते बिलो राईट करा. मीन्स डायग्राम दिसायला सिंपल दिसते. एखादा म्हणलं की सर मी जर समजा हे 2 लाईन्स सेपरेट करायच्या तर मी काय केलं, एक लाईन वरती घेतली, इथून अशी एक वरती घेतली आणि एक खाली कनेक्ट केली आणि नंतर त्याला ह्या 2 जॉईन केल्या, चालतील का, तर चालतील, पण मग शक्यतो दिसायला सिंपल दिसतं म्हणून आपण ह्या अशा फॉर्म मध्ये राईट केलं आहे. तर तुम्ही काय करा, जर 3 लाईन्स ड्रॉ होत आहे आणि तिन्ही लाईन एकमेकीला पॅरलल्स आहे तर तुम्ही अशा पोझिशन मध्ये त्या ड्रॉ करू शकता, त्याला काही अडचण नाही. मग आता चेक करा, पी आणि आर यामध्ये रिलेशन काय आहे, अँड, मीन्स ते काय येतील सिरीज मध्ये. मग पीचं स्विच काय आहे S1, आरचा स्विच काय आहे S3. त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू अँड निगेशन आर आहे, तर दोघांमध्ये रिलेशन काय आहे, सिरीजचं. तर क्यू साठी स्विच काय येईल S2 डॅश, आर साठी निगेशन ऑफ आर साठी काय येईल S3 डॅश. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड जे आहे त्याच्यामध्ये निगेशन पी निगेशन आर आहे, मीन्स S1 डॅश येणार आहे, S3 डॅश येणार आहे, त्यांचं ती इंटरनल रिलेशन काय सिरीज. मग आता या अशा फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही ब्रॅकेट ऑब्झर्व कराल त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं 3 लाईन्स ड्रॉ करायच्या. मग 3 लाईन्स ज्या आहेत त्या एकमेकाला पॅरलल आहे आणि नंतरून त्या लाईन्स ड्रॉ केल्यानंतर त्याच्यात जे स्विचेस दिलेले आहेत ते कसे आहेत चेक करून घ्या. सिरीजमध्ये असेल तर एकाच लाईनवर ड्रॉ करा आणि परत पॅरलल असेल तर ही जी लाईन आहे ही परत तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून याच्यापासून पुढे लाईन्स फॉर्म करावं लागतील आणि जसे तुम्ही इकडून डिस्ट्रीब्यूट करता तशाच फॉर्ममध्ये पुढून घेऊन तुम्हाला कनेक्ट करायचे. ठीक आहे. अशा फॉर्ममध्ये डायग्राम राहील. एकदम सिंपल राहता डायग्राम ड्रॉ करायला, फक्त थोडंसं ऑब्झर्व करा आणि नंतर फोर्थ वन, क्लोज ब्रॅकेट, inside the bracket open bracket P and negation Q and R, bracket complete, second bracket complete, ब्रॅकेटच्या बाहेर or, नेक्स्ट ब्रॅकेट आहे क्लोज ब्रॅकेट P and ओपन ब्रॅकेट निगेशन Q or निगेशन R, ओपन ब्रॅकेट कंप्लीट, क्लोज ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. मग आता इथे चेक करा,
तुम्हाला स्टेटमेंट किती दिलेले आहे, तर 3 स्टेटमेंट आहे. 3 स्टेटमेंटसाठी तुम्ही काय करा, 3 स्विचेस अजून करून घ्या, S1 S2 S3. ठीक आहे, क्लोज फॉर्ममध्ये राईट करायचे. मग याची डायग्राम, मग आता डायग्राम कशी येणार आहे, तर तुम्ही ऑब्झर्व करा आणि ऑब्झर्व केल्यानंतर ठरवा की याच्यामध्ये लाईन्स कशा तुम्हाला ड्रॉ करायच्या. तर चेक करा, इथे एक क्लोज ब्रॅकेट आहे, त्याच्यानंतर ऑर आहे आणि त्याच्यानंतर हा क्लोज ब्रॅकेट आहे. मीन्स जे पॉझिटिव्ह टर्मिनल येणार आहे बॅटरीकडून, ती टर्मिनल तुम्हाला काय करायचे, 2 लाईनमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. एका लाईनवर हे स्विचेस ड्रॉ करायचे, एका लाईनवर हे स्विचेस ड्रॉ करायचे. ठीक आहे, 2 लाईन झाल्या. मग आता पहिली लाईन जी आहे ती आपण ऑब्झर्व करून घेऊ. त्याच्यात इंटरनल रिलेशन काय, तर स्विच जे असणार आहे, स्टेटमेंट दिलेली आहे पी निगेशन क्यू आणि आर, यामध्ये इंटरनल रिलेशन काय आहे, अँड मीन्स हे काय आहे सिरीजमध्ये. मीन्स याचे जे स्विचेस असतील तुम्हाला एकाच लाईनवर ड्रॉ करायचे. ठीक आहे, आणि इकडे गेल्यानंतर सेकंड जी लाईन राहील त्यामध्ये चेक करा, पी आणि हा जो ब्रॅकेट आहे याच्यात रिलेशन काय आहे, अँडचं. मीन्स पी आणि ह्या ब्रॅकेटमधले स्विचेस सिरीजमध्ये मीन्स एकाच लाईनवर ड्रॉ करायचे. पण पुढे गेल्यानंतर हे जे स्विचेस आहे याच्यामध्ये इंटरनल रिलेशन काय आहे, ऑर. मीन्स हे दोन्ही स्विचेस एकमेकाला काय येतील, पॅरल पोझिशनमध्ये येतील. मी ते अशा फॉर्ममध्ये दिसेल. हे बघा, इथून ही लाईन आली, डिस्ट्रीब्यूट होताना 2 लाईनमध्ये डिस्ट्रीब्यूट झाली. पहिली जी लाईन होती त्यावर पी निगेशन क्यू आणि आर हे सिरीजमध्ये होते. तर पीचं स्विच S1, क्यू निगेशन क्यू साठीचं स्विच S2 डॅश आणि आर साठीचं स्विच S3. ठीक आहे, एकाच लाईनवर ड्रॉ केले. त्याच्यानंतर सेकंड लाईनवर काय होता, पी आणि याच्यामध्ये रिलेशन होतं सिरीज. मग हे बघा, एकाच लाईनवर मी ड्रॉ केले. मग पी साठी स्विच S1 होता, पण पुढे जे ब्रॅकेटमध्ये जे 2 स्विचेस दिलेले त्यामध्ये इंटरनल रिलेशन हे पॅरलचं होतं. मग हे जरी सिरीजमध्ये असेल तर इथे आल्यानंतर ते काय झाले, पॅरल पोझिशनसाठी डिस्ट्रीब्यूट झाले 2 लाईनमध्ये. एका लाईनवर मी ड्रॉ केला S2 डॅश आणि एका लाईनवर मी ड्रॉ केला S3 डॅश. ठीक आहे, आणि मग हे कंप्लीट झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर हे एकमेकाला कनेक्ट करून टाकलं. ठीक आहे, जशी अरेंजमेंट तुम्ही ह्या साईडने घ्याल तर हे कंप्लीट झाल्यानंतर तीच अरेंजमेंट तुम्हाला पुढच्या साईडने कंप्लीट करून घ्यायची. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये P1 P और निगेशन P और निगेशन Q और ब्रॅकेटमध्ये P अँड Q. ठीक आहे, मग आता याचे डायग्राम ड्रॉ करायचे. स्टेटमेंट ऑब्झर्व करून घ्या, स्टेटमेंट किती दिलेले, 2 दिलेले आहे. तर घेताना तुम्ही स्टेटमेंट 2च घ्या. इथे 3 दाखवलेले 2च घ्यायचे आहे, हे लास्टचे घ्यायची काही आवश्यकता नाही. ठीक आहे, तुम्ही घ्या दिस स्विच S1 इज क्लोज आणि Q घ्या दिस स्विच S2 इज क्लोज. ठीक आहे, थर्डची काही आवश्यकता नाही कारण आर नाही त्याच्यामध्ये. मग याची डायग्राम कशी आहे, तर याची डायग्राम जी आहे, तर मग ऑब्झर्व करा ब्रॅकेट जे दिलेले आहे, तर इथे ब्रॅकेट दिसतोय निगेशन दिला म्हणून, इथे एक ब्रॅकेट दिसतोय आणि इथे एक ब्रॅकेट दिले. मग बाहेर चेक करा, ब्रॅकेटच्या बाहेर काय राईट केलेलं, ऑर आहे, इथे ऑर आहे, इथे ऑर आहे. मीन्स तुम्हाला काय करायचं, लाईन्स ड्रॉ करताना हे स्टेटमेंट जे लिहिलेले आहे याचे स्विचेस तुम्हाला पॅरल ठेवायचे आहे. मीन्स एक लाईन पी साठीची, एक लाईन निगेशन पी साठी, एक लाईन निगेशन क्यू साठी आणि एका लाईनवर हे येणार आहे. तर तुम्हाला 1 2 3 4 मीन्स पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे बॅटरीचा त्याच्यानंतर जी लाईन येणार आहे ती 4 लाईन्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आणि डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर एका लाईनवर हा पी स्टेटमेंटचा स्विच येईल, एकावर निगेशन पीचा स्विच येईल, एकावर निगेशन क्यूचा स्विच येईल आणि एका लाईनवर हे दोन्ही स्विच येतील आणि दोघांमध्ये रिलेशन काय आहे, अँडचं. मीन्स ते सिरीजमध्ये येतील, तर ते अशा फॉर्ममध्ये येतील. मग आता चेक करा, 1 2 3 4 लाईन्स ड्रॉ केल्या. पहिल्या लाईन्सवर पीचा स्विच राईट केला, सेकंड लाईनवर निगेशन पीचा स्विच आहे S1 डॅश, थर्ड लाईनवर निगेशन क्यू मीन्स S2 डॅश स्विच राईट केला आणि जी फोर्थ लाईन आहे त्याच्यावर 2 स्विचेस ड्रॉ केले, दोन्ही काय आहेत सिरीजमध्ये, ते असे ड्रॉ केले. ठीक आहे, जसं इकडून कनेक्ट केलं त्याच फॉर्ममध्ये तुम्ही काय केलं, लास्ट पोझिशनला कनेक्ट केलं आणि हे डायग्राम ड्रॉ झाले. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आता थोडासा क्रायटेरिया जो आहे तो चेंज झालेला आहे. एक्झाम्पल असं आहे, गिव्ह अँड अल्टरनेट अरेंजमेंट फॉर द फॉलोइंग सर्किट सो दॅट द न्यू सर्किट हॅज मिनिमम स्विचेस. काय करायचं आहे, खाली जे स्विचेस दिलेले आहे ते तुम्हाला काय करायचे, त्याला अल्टरनेट अरेंजमेंट द्यायची आणि अल्टरनेट अरेंजमेंट ऑफ सर्किट डायग्राम ड्रॉ करायचे की ज्यामध्ये काय असतील, मिनिमम स्विचेस असतील. मीन्स स्विचेस, नंबर ऑफ स्विचेस तुम्हाला काय करायचे, कमी करायचे. मग आता ही डायग्राम दिलेली आहे, मग डायग्राम मध्ये चेक करा, तुम्हाला काय दिलेले आहे, 6 स्विचेस दिलेले, काही स्विचेस एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस दिलेले, मीन्स टोटल नंबर ऑफ स्विचेस आर 6. मग तुम्हाला काय करायचं आहे, ही जी डायग्राम दिलेली आहे यामध्ये जे 6 स्विचेस दिलेले
हे 6 स्विचेस काय करायचे, मिनिमम करायचे, म्हणजे कमीत कमी स्विच यूज करायचे. आणि जो वर्किंग कंडिशन आहे डायग्रामची, ती कंडिशन तशीच राहिली पाहिजे, मीन्स वर्क तसंच झालं पाहिजे. फक्त स्विचेस, नंबर ऑफ स्विचेस काय करायचे तुम्हाला, रिमूव्ह करायचे किंवा कमी करायचे, मिनिमम ठेवायचे. मग आता मिनिमम कसे ठेवता येतील, तर स्विचेस मिनिमम करायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ही जी डायग्राम दिलेली आहे याचं सिम्बॉलिक फॉर्म बनावं लागेल. त्याच्यामध्ये काय स्टेटमेंट येतील आणि ते जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला स्टेटमेंट रिड्यूस करायचे. मी जेवढे नंबर ऑफ स्टेटमेंट तुम्ही रिमूव्ह कराल किंवा रिड्यूस कराल तेवढे नंबर ऑफ स्विचेस काय होतील, रिमूव्ह होऊन जातील. मीन्स काय होईल, मिनिमम स्विचेस राहतील. तर तुम्ही सर्वात पहिले काय करायचं, सिम्बॉलिक फॉर्म बनवा. सिम्बॉलिक फॉर्म बनवायचा असेल तर तुम्हाला लागणार आहे स्टेटमेंट. मग आता पहिले स्विचेस चेक करून घ्या, त्याच्यानुसार आपण स्टेटमेंट घेऊ. S1 आहे, S2 डॅश आहे, S1 डॅश आहे, S2 आहे, S1 डॅश आहे, S2 डॅश आहे. ठीक आहे. मग आता सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, S1 S2 S3 आहे का याच्यामध्ये नाही. मग दोघांसाठी काय करायचं आहे, तुम्हाला स्टेटमेंट फॉर्म करून घ्यायचे आणि स्टेटमेंट फॉर्म केल्यानंतर बाकीचे राहिलेले काय असतील त्याचे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे निगेशन येतील. तर स्टेटमेंट घेताना आपण घेतलं P स्टेटमेंट, दिस स्विच S1 इज क्लोज. Q स्टेटमेंट घेतलं, स्विच S2 इज क्लोज. आणि त्याच्यानुसार आपण काय करणार, आता सिम्बॉलिक फॉर्म बनवणार. मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा बनवणार, तर तुम्ही ऑब्झर्व करा डायग्राम. डायग्राम मध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल की याचा सिम्बॉलिक फॉर्म कुठल्या फॉर्म मध्ये येणार आहे. मग आता याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो पुढे गेल्यानंतर 3 लाईन्स मध्ये डिवाइड झाला. ठीक आहे, 3 लाईन्स मध्ये डिवाइड झाला मीन्स तुम्हाला काय करायचं, ही लाईन आणि ही लाईन आणि ही लाईन हे पॅरलल पोझिशन मध्ये. तर तुम्हाला काय करायचं, इथे 3 ब्रॅकेट्स फॉर्म करायचे आणि ब्रॅकेटच्या मध्ये सिम्बॉल काय येईल, ऑरचा. मग आता इंटरनल, त्या ब्रॅकेटमध्ये इंटरनल रिलेशन काय राहील, तर S1 आणि S2 डॅश यामध्ये रिलेशन काय राहील, दोघं सिरीजमध्ये तर अँडचं रिलेशन राहील. मग याच्यासाठी जे स्टेटमेंट घेतलेलं आहे याच्यासाठी जे स्टेटमेंट घेतलेलं आहे त्या दोघांमध्ये अँडचा सिम्बॉल घ्यायचा आहे. मीन्स अशा फॉर्ममध्ये हे बघा, पहिला ब्रॅकेट आला P अँड निगेशन Q. ठीक आहे, S2 डॅश मीन्स Qचं निगेशन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड जी लाईन आहे त्याच्यामध्ये पण इंटरनल रिलेशन आहे सिरीजचं, त्याच्यामुळे मग इथे काय होईल, निगेशन P अँड Q अशा फॉर्ममध्ये. आणि थर्ड जी लाईन आहे त्यामध्ये पण इंटरनल रिलेशन सिरीजचं आहे, फक्त तिथे दोघं पण डॅश दिलेले आहे, मी दोघांचं निगेशन आहे. S1 डॅश हा निगेशन P साठी यूज करणार आहे आणि S2 डॅश हा निगेशन Q साठी यूज करणार आहे. ठीक आहे. तर अशा फॉर्ममध्ये 3 लाईन्स होत्या तर 3 ब्रॅकेट टाकले, त्याच्यामध्ये इंटरनल रिलेशन टाकलं ऑरचं ब्रॅकेटमध्ये. आणि ब्रॅकेटच्या मध्ये आतमध्ये राईट करताना एक स्विचेस, दोन स्विचेस एकमेकाला काय आहे सिरीजमध्ये, तर राईट करताना ते सिरीजच्या फॉर्ममध्ये राईट केलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपण याचं काय करणार आहे, सिम्पलेस्ट फॉर्म बनवणार आहे. मीन्स हे जे स्टेटमेंट दिलेले हे 6 स्टेटमेंट आपण रिड्यूस करून सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे. कन्सिडर, मग स्टेटमेंट घेतलं, याच्यावर काय करायचं, अल्जेब्रिक ऑपरेशन मीन्स लॉजिक ते आपल्याला याच्यावर ऑपरेट करायचे आणि याला कमी कमी स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचे. स्टेटमेंट कमी झाले मीन्स ऑटोमॅटिक स्विचेस कमी होतील. मग ऑब्झर्व करून घ्या, काही स्टेटमेंट आता 3 ब्रॅकेट्स स्टेटमेंट सेम दिसतंय का, त्याच्यानुसार लॉ यूज करून घेऊ. मग आता इथे तर नाही दिसत आहे कारण इकडे P आहे तर इकडे निगेशन P आहे, इथे निगेशन Q येते, इकडे Q आहे. ठीक आहे. इकडे जर ऑब्झर्व केलं तर इथे दिसतंय निगेशन P निगेशन P. मग चेक करून घेऊ, लॉजिकल कनेक्टिव्ह सेम दिसतंय का, इथे अँड आहे, इथे अँड आहे, मध्ये ऑर आहे, मीन्स याच्यावर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करत आहे. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार हे अशा फॉर्ममध्ये, पहिला ब्रॅकेट ॲज इट इज, याच्यावर ऑपरेशन नाही, ऑरचा सिम्बॉल टाका आणि याला ब्रॅकेट करून घेतला, याच्यावर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. जो निगेशन P डिस्ट्रीब्यूट झालेला तो निगेशन P राईट करा अँड इथे, आणि ह्या ब्रॅकेटमधला सेकंड स्टेटमेंट आणि ह्या ब्रॅकेटमधलं सेकंड स्टेटमेंट दोघं कंबाईन होतील आणि दोघांमध्ये ब्रॅकेटच्या मध्ये जो सिम्बॉल आहे तो दोघांमध्ये येऊन जाईल. तो अशा फॉर्ममध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे शो नाही केलेला, तुम्ही नोटबुकमध्ये जो राईट केलेला तो एकदा ऑब्झर्व करा आणि ठरवा हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अशाच फॉर्ममध्ये आहे का, कारण तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतरच तुम्हाला समजेल की डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे. ठीक आहे. मग आता याच्या पुढे काय करते, तर नेक्स्ट स्टेपमध्ये जसं तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर इथे तुम्हाला लॉ यूज करता येईल. हा लॉ आहे आपला, कुठला लॉ आहे हा, कॉम्प्लिमेंटरी लॉ किंवा त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट लॉ. मग आता कॉम्प्लिमेंट लॉ काय आहे, तर P ऑर निगेशन P असेल तर ते काय आता T, त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्लिमेंट लॉ. तर हा कॉम्प्लिमेंट लॉ आहे, फक्त P च्या ठिकाणी काय आलेलं, Q आलेला आहे. तर याच्या ब्रॅकेटच्या ऐवजी आपण काय केलं, इथे T राईट केला, कॉम्प्लिमेंट लॉ. मग चेक करा, इथे पण लॉ यूज करता येईल, कुठला, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय आहे,
जर P and T असेल तर ते काय आता P, फक्त इथे P च्या ठिकाणी काय आलेलं आहे, निगेशन P आलेलं आहे, तर इथे निगेशन P येईल. याला काय म्हणतात आयडेंटिटी लॉ. त्याच्यावरून आलं हे निगेशन P लॉ. तुम्ही नोटबुकमध्ये चेक करत जा, तुम्हाला ते लक्षात येते. मग आता हे जे 6 स्टेटमेंट होते, आता इथे झाले 3 स्टेटमेंट फॉर्म. पण मग याच्या पुढे काही करता येईल का, चेक करून घ्या. नसेल तर मग इथे स्टॉप करायचं. तर याच्या पुढे पण करता येईल. जेव्हा तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज कराल तर P आणि निगेशन P हे दोघं एकमेकाला कॅन्सल करते, मी स्टेटमेंट कमी होऊन जाते. त्यासाठी आपल्याला काय करायचं, पुढे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा. मग हा निगेशन P हा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे लेफ्ट साइड कडून ह्या ब्रॅकेटवर, आणि लॉजिकल कनेक्टिव्ह ब्रॅकेटमध्ये येईल ऑर. ठीक आहे. तर पहिले काय केलं मी, निगेशन P हा P वर डिस्ट्रीब्यूट केला, तर हे P और निगेशन P हा ऑर डिस्ट्रीब्यूट होते. हा जो सिम्बॉल आहे ब्रॅकेटच्या मध्ये, नंतर निगेशन P हा निगेशन Q वर मी डिस्ट्रीब्यूट केला, तो अशा फॉर्म मध्ये निगेशन Q और निगेशन P. ठीक आहे. याला काय म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह. मग आता चेक करा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केल्यानंतर याच्यावर तुम्हाला काय करता येईल, कॉम्प्लिमेंट लॉ यूज करता येईल. कॉम्प्लिमेंट लॉ नुसार याची व्हॅल्यू काय येईल, टी. वरती आपण पाहिलं होतं, याची व्हॅल्यू येईल टी, हा ब्रॅकेट ॲज इट इज कॉम्प्लिमेंट लॉ. पुढे याच्यावर परत आयडेंटिटी लॉ यूज करते. टी अँड पी काय होतो, पी. तर पी च्या ऐवजी हा ब्रॅकेट आहे, मीन्स याची व्हॅल्यू काय येणार आहे, हा ब्रॅकेट, याला म्हणतात आयडेंटिटी लॉ. आणि पुढे गेल्यानंतर हे झालं आता फायनल स्टेज. अशी जरी डायग्राम ड्रॉ केली तरी चालेल, किंवा थोडंसं याला मी इंटरचेंज करून राईट करतो, निगेशन P पहिल्या पोझिशनला, निगेशन Q सेकंड पोझिशनला. तर हे कॉम्पिटेटिव्ह लॉ आहे. तर असं जरी यूज केला तरी चालेल, किंवा ही जरी ड्रॉ केली तरी चालते. ठीक आहे. मग आता याची अल्टरनेट डायग्राम अशी येणार आहे, दी अल्टरनेट अरेंजमेंट फॉर दी गिवन सर्किट इज ॲज फॉलोज. तर ती अशा फॉर्ममध्ये ती डायग्राम आहे. ठीक आहे. मग आता इथे दोनच स्विचेस स्टेटमेंट आहेत, तर दोनच स्विचेस राहतील. तर निगेशन P साठी स्विच येईल S1 डॅश, निगेशन Q साठी स्टेटमेंट येईल स्विच येईल S2 डॅश. आणि दोघांमध्ये काय आहे, ऑर आहे, तर दोघं एकमेकाला काय राहतील, पॅरलल पोझिशन मध्ये राहतील. तर अशा फॉर्ममध्ये 6 स्विचेस होते, आपण ते काय केले, रिड्यूस 2 फॉर्ममध्ये केले. मीन्स पहिला जो सर्किट होता त्याच्यात जे वर्किंग कंडिशन असेल सर्किटचं आणि ह्या सर्किटचं वर्किंग कंडिशन सेमच राहतं, कारण आपण लॉचा यूज करून फक्त रिड्यूस केलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही. हे डायग्राम आणि ती डायग्राम, दोन्ही सर्किट डायग्राम इक्विव्हॅलंट आहे. ठीक आहे, एकमेकाला इक्विव्हॅलंट. सेकंड वन, we can assume here switches S1 S2 S3, 3 switches दिसत आहे, 3 स्टेटमेंट घेतले. then we can write here their symbolic form. आता symbolic form कसं राईट करणार आहे, मग symbolic form जर राईट करायचं असेल, फर्स्ट we can observe here the diagram. ठीक आहे. डायग्राम ड्रॉ चेक करा. डायग्राम जी ड्रॉ केलेली यामध्ये इथे दोन तुम्हाला काय दिसत आहे, दोन लाईन्स दिसत आहे. मीन्स ही जी लाईन आलेली ही दोन लाईन्स मध्ये डिवाइड झालेली. आता फिगर देताना इथे बॅटरी आणि लॅम्प दिलेलं नाही, तर डायरेक्ट कनेक्ट करून दिलेली. तर अजून करून घ्यायचं की इथे कुठेतरी बॅटरी आणि लॅम्प कनेक्ट करून दिलेला आहे. तर कधी कधी येताना डायग्राम अशा फॉर्म मध्ये पण येईल. मला सिम्बॉलिक फॉर्म राईट करताना ही जी लाईन आहे दोन याच्यात डिवाइड झाली, दोन याच्यात डिवाइड झाल्यानंतर दोन लाईन ज्या झाल्यात ते एकमेकीला काय आहेत, पॅरलल पोझिशन मध्ये. मीन्स तुम्हाला राईट करताना जेव्हा कधी सिम्बॉलिक फॉर्म राईट कराल, तुम्हाला काय करायचं आहे, दोन ब्रॅकेट घ्यायचे, एका ब्रॅकेटमध्ये हे स्विचेस जे ते राईट करायचे आणि एका ब्रॅकेटमध्ये हे स्विचेस राईट करायचे. ठीक आहे. मग आता दोन ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, ऑर, कारण हे दोघं पॅरलल आहे. देन वी कॅन सी इन फर्स्ट ब्रॅकेट ही जी लाईन आहे याच्यामध्ये काय कराल, तर ह्या लाईन मध्ये तुम्ही चेक करा, S1 हा जो आहे S2 आणि S3 याच्या रिलेशन मध्ये आहे. पण मग आता रिलेशन काय आहे, जेव्हा तुम्ही S1 चेक कराल S2 च्या रिलेशन मध्ये, तर ते सिरीज मध्ये एकाच लाईनवर आहे. ठीक आहे, एकाच लाईनवर आहे, फक्त S2 आणि S3 मी कम्पेअर करतोय. असं S2 आणि S3 मध्ये रिलेशन अजून चेक नाही केलं. S1 चं रिलेशन S2 आणि S3 साठी काय आहे, सिरीज मध्ये. तर तुम्ही काय कराल, S1 हा P स्टेटमेंट साठी यूज केलेला आहे, दिस इज स्विच S1 इज क्लोज. मग P घ्या, त्याच्यानंतर दोघं पुढे जे स्विचेस दिलेले ते याच्याशी काय आहे, सिरीज मध्ये. तर तुम्हाला काय करायचं, इथे अँडचा सिम्बॉल घ्यायचा आहे आणि नंतरून S2 आणि S3 यामध्ये काय आहे, दोघं एकमेकाला पॅरलल आहे, त्याच्यामुळे याच्यात घेताना काय करायचं, ऑरचा सिम्बॉल टाकायचा आहे. हे झालं पहिल्या लाईन साठी. अशीच सेकंड लाईन ड्रॉ केलेली. मग सेकंड लाईन मध्ये काय केलेलं आहे, तिन्ही स्विचेस एकमेकीला काय आहे, सिरीज मध्ये. तर तुम्ही काय करा, S3 डॅश S2 डॅश याचं निगेशन घ्या आणि तिघांमध्ये घेताना अँड घ्यायचं आहे, कारण ते सिरीज मध्ये आहे. तर हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. मग आता सिम्बॉलिक फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे
सिंपल फॉर्मॅटमध्ये घ्यायचं आहे. मीन्स याचे जे स्विचेस आहेत हे मिनिमम करायचे आहे. मग मिनिमम करायचं असेल तर तुम्हाला इक्वॅलंट काय करावं लागेल, रिलेशन यूज करावं लागेल. मग इक्वॅलंट रिलेशन कसं यूज करणार आहे, तर तुम्ही काय करा, हे जसं तुमचा इथे सिम्बॉलिक फॉर्म झाला तर हे परत कन्सिडर करून घ्यायचं आहे. कन्सिडर केल्यानंतर इथे काय येईल, तुमचा जो तुमचा सिम्बॉलिक फॉर्म आला तो आला. मग आता याला सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो, जो अल्जेब्रा आहे, अल्जेब्रिक लॉ ते आपण यूज करतो. मग याच्यावर ऑब्झर्व जर केलं तर केअरफुली ऑब्झर्व केलं तर इथे पी अँड क्यू ऑर आर दिसतोय. याच्यावर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज होऊ शकतो, पण प्रॉब्लेम हा आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला तर इथे 2 ब्रॅकेट फॉर्ममध्ये परत थोडंसं कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम जाईल. पुढे एकदा ब्रॅकेट चेक करून घ्या, इथे दोघांचं निगेशन दिसतंय आणि थर्ड वन जो आहे तो त्याच्याशी मध्ये रिलेटेड आहे. मग इथे पी आहे, इथे पण पी दिसतोय. तर आपण काय करू, हे दोघं जे आहेत निगेशन आर आणि निगेशन क्यू हे ह्या फॉर्मॅटमध्ये दिसत आहे. तर आपण याच्यावर डी मॉर्गन्स लॉ यूज करू शकतो जर दोघांवर निगेशन असेल तर. मग डी मॉर्गन्स लॉ काय आहे, तर जर कंजंक्शन असेल तर डी मॉर्गन्स लॉ यूज होतं आणि त्याचं काय होतं, डिजंक्शन. ठीक आहे. तर मग पहिला ब्रॅकेट आपण ॲज इट इज राईट करू. सेकंड जो ब्रॅकेट आहे त्यामध्ये डी मॉर्गन्स लॉ यूज करतो. याच्यावर डी मॉर्गन्स लॉ मी यूज केला. तर याचा डी मॉर्गन्स लॉ काय आहे, तर निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर येईल, आर आणि क्यू येतील, अँडच्या ऐवजी काय येईल, ऑर. ठीक आहे. याला काय म्हणतात, डी मॉर्गन्स लॉ, पी ॲज इट इज. मग आता पुढे चेक करा, हा जो पी आहे तो इथे दिसतोय आणि हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे याच्यात पी या पोझिशनला दिसतोय. मी काय करतो, सेकंड ब्रॅकेटचा जो पी आहे त्याच्यात इंटरचेंज करून त्याला फर्स्ट पोझिशनला घेऊन टाकतो. मीन्स पहिला ब्रॅकेट ॲज इट इज आला, सेकंड जो ब्रॅकेट आहे त्याच्यात पोझिशन चेंज केली, पी फर्स्ट पोझिशनला घेतला, निगेशन ऑफ आर ऑर क्यू हे सेकंड पोझिशनला टाकले. तर असं जे आपण राईट केलं याला कुठला लॉ म्हणतात, कम्युटेटिव्ह लॉ म्हणतात. ठीक आहे. मग आता चेक करा, जसं पी फर्स्ट पोझिशनला आला तर आपल्याला याच्यावर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येईल. इथे बघा, इथे पी आहे, इथे पी आहे, हा जो ब्रॅकेट आहे आणि पी याच्यामध्ये रिलेशन आहे अँडचं. इथे पण जो निगेशन आर ऑर क्यू आहे याच्यात पण रिलेशन आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह अँड. इथे जो आहे तो ब्रॅकेट राहून गेलेला आहे, ड्रॉ करायचा. ठीक आहे. ब्रॅकेट कन्सिडर करा. मग याच्यावर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो आपण. ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा यूज होईल, तर पी डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, तो पी सिंगल राईट केला, अँडचा सिम्बॉल ॲज इट इज. मग काय करायचं आहे, सेकंड ब्रॅकेटमध्ये जो पहिला ब्रॅकेट होता त्याचं सेकंड स्टेटमेंट आणि जो सेकंड ब्रॅकेट आहे त्याचं सेकंड स्टेटमेंट हे दोघं राईट करून दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये जो सिम्बॉल आहे ते दोघांच्या मध्ये राईट करायचं. याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग हे राईट केल्यानंतर हे दोघं जवळपास सेम दिसत आहे, फक्त काय आहे, पोझिशन चेंज आहे. आरच्या ठिकाणी क्यू पाहिजे होतं, क्यूच्या ठिकाणी आर, हे इंटरचेंज करता येईल कम्युटेटिव्ह लॉनुसार. मग हे दोघं सेम झाले, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, फक्त याच्यात निगेशन आहे. मग याच्यावर कॉम्प्लिमेंट लॉ जर यूज केला तर कॉम्प्लिमेंट लॉ काय आहे, पी ऑर निगेशन पी काय आहे तो, टी. तर ह्या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू काय येईल, टी. ठीक आहे. इथे तुम्ही कॉम्युटेटिव्ह लॉ पहिले यूज करू शकता जर सेम दिसत नाही इथं, आणि नंतरून तुम्ही त्याच्यावर कॉम्प्लिमेंट लॉ यूज करू शकता. ठीक आहे. मग आता जसं कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला तर पी अँड टी याच्यावर तुम्हाला आयडेंटिटी लॉ यूज करता येईल. पी अँड टीची व्हॅल्यू काय ते आयडेंटिटी लॉनुसार पी, याला काय म्हणतात, आयडेंटिटी लॉ. तर वरती जे स्विचेस दिले होते आपण ते स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट केले, स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करून त्याला रिड्यूस केलं. तर जे स्विचेस होते 6 ते आता कन्वर्ट होऊन एकच स्टेटमेंट बाकी आहे आणि एक स्टेटमेंट आहे पी. मग पी साठी तुम्ही स्विच S1 घेऊ शकता आणि त्याचे ठीक आहे. तर ती सिंपल डायग्राम अशा फॉर्ममध्ये दिसेल की ज्यामध्ये एकच स्विच राहील आणि स्विच एस हा तुम्ही पी साठी यूज करू शकता. स्विच एस इज क्लोज किंवा S1 पण म्हणू शकता. ठीक आहे. एसच्या ठिकाणी S1. तर अशा फॉर्ममध्ये ती डायग्राम राहील. ठीक आहे. ठीक आहे. मग आता याच्यावर होमवर्क, पहिला जो होमवर्क आहे ते पहिला पॉईंट जो होता कन्स्ट्रक्ट स्विचिंग सर्किट त्याच्यावर दिलेला आहे. 3 एक्झाम्पल्स आहे. त्याच्यानंतर पुढचा एक्झाम्पल आहे, ऑब्टेन द सिंपल लॉजिक एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग अँड ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. तुम्हाला काय करायचं आहे, जसं आता आपण पाहिलं ज्या डायग्राम दिले जे स्टेटमेंट दिलेले हे रिड्यूस करून तुम्हाला काय करायचं आहे, याची स्विचिंग सर्किट बनवायचं आहे. ठीक आहे. करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट बनवायचं आहे आणि ते सिंपल फॉर्ममध्ये असलं पाहिजे. सिंपल फॉर्म मीन्स काय, त्यामध्ये 1 किंवा 2 स्विचेस असले पाहिजे. ठीक आहे. जास्त नको आहे. मीन्स हे रिड्यूस करून तुम्हाला राईट करायचं आहे जसं आत्ता केलं तसं. नंतरून आहे, गिव्ह अन alternative arrangement for the following circuit so that new circuit has minimum switches.
आता याच्यात डायग्राम दिलेली आहे, डायग्राम वरून तुम्हाला काय करायचं, मिनिमम स्विचेसची डायग्राम ड्रॉ करायची. तर इथे स्टेटमेंट तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत, इथे डायग्राम ड्रॉ करायची आवश्यकता नाही. तर तुम्ही काय करा, याला रिड्यूस करा आणि रिड्यूस केल्यानंतर जी डायग्राम येईल ती ड्रॉ करायची याच्यासाठी सेकंडसाठी. आणि थर्डसाठी काय करायचं, तुम्हाला पहिले याचा सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा, तो रिड्यूस करायचा, नंतर डायग्राम ड्रॉ करायची. असे तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे. पाठीमागच्या लेक्चरचे हे आन्सर्स आहे. ही डायग्राम होती, हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. ठीक आहे, सर्किट डायग्रामचा. पोझिशन चेंज करू नका, जसे स्विचेस दिलेले तसेच तुम्हाला राईट करायचे. स्विचेसचं पोझिशन चेंज नाही करायचं, स्टेटमेंट पण सेकंड अशा फॉर्ममध्ये. याच्यात एक दोन एक्झाम्पल, एक दोन स्टुडंटनी हा क्यू पहिले राईट केलेला आहे, तर पोझिशन चेंज न करू, पोझिशन जसं आहे तसं ठेवा. हे S1 आणि S2 पुढे येत तर दिसताना पण जो तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म राईट करणार त्याच्यात ते पहिल्या पोझिशनला ठेवा. S2 मध्ये तर तो मध्येच दिसला पाहिजे. ठीक आहे, त्याचं जे स्टेटमेंट आहे क्यू मध्येच दिसलं पाहिजे. तर अशा फॉर्ममध्ये राईट करा. चेक करून घ्या, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. होमवर्क जे पाठवले त्याच्यात बरेचसे करेक्ट होते, जे मिस्टेक होते ते मी पाठवले होते ते करेक्ट करून घ्या. ज्यांनी पाठवलं नाही त्यांनी चेक करून घ्या, तुम्ही असंच केलेलं आहे होमवर्क. ठीक आहे, थँक्यू.